नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज राजूरमध्ये मी मनस्वी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला आज खूप महत्त्वाच्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि हा जो विषय आपण आज चर्चा करत आहे तो खूप महत्त्वाचा असून आपल्या भविष्याच्या पायाभरणी कशी आपण करायची, आपल्या भविष्याची पायाभरणी कशी करायची, तर त्याविषयी आपला मोटिवेशनल प्लस आपलं BA सिव्हिल सर्व्हिसेस डिग्री 3 वर्षाचा सिलेबस आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा सिलेबस त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की विद्यार्थ्यांचं म्हणजे आपण स्वतः UPSC ॲस्पिरंट तुम्ही असाल, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसला ॲडमिशन घेतलेली आहे, आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स ॲस्पिरंट्स असणार, तर यामध्ये आपल्याला स्वतःची ओळख म्हणजे यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की त्याला आपण म्हणू सॉट ॲनालिसिस. म्हणजे आपल्या क्षमता काय आहे, त्यामध्ये आपल्याला काय अपॉर्च्युनिटी आहे, आपले त्यामध्ये वीक पॉईंट कोणते आहे, त्यामध्ये स्ट्रॉंग पॉईंट आपले कोणते आहे, आपण त्यामध्ये काय करू शकतो आणि आपण नेमकं त्या परीक्षेला का आपण ॲडमिशन घेतली अकॉर्डिंग टू UPSC सिलेबस. हा सिलेबस आपल्या डिग्री लेवलला BA सिव्हिल सर्व्हिसेसला जॉईन झालेला आहे म्हणजे समाविष्ट केलेला आहे. तर त्यांचा उद्देश असा आहे की आपण त्यामध्ये ॲडमिशन जे घेतली तर ते आपण सिव्हिल सर्वंट बनण्यासाठीच ॲडमिशन घेतलेली आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला फक्त पेपर पास करायचे नाही, आपल्याला फक्त नॉलेज घ्यायचं नाही, तर आपलं जे काही UPSC म्हणजे युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज आहे राजूरचं, तर या कॉलेजमध्ये महाराष्ट्रामधील जेवढे काही आपले कॉलेज आहे स्पर्धा परीक्षेविषयी BA सिव्हिल सर्व्हिसेस, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमतः हा नवीन उपक्रम आम्ही यामध्ये असा चालू केलेला आहे की जे आपल्या भागातील महाराष्ट्रातील असो, ग्रामीण भागातील मुलं असो, ठीक आहे, तर ते तयारी करण्यासाठी UPSC मेन्स एक्झामिनेशन असो, त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह कुठली MPSC एक्झामिनेशन असो, तर याची तयारी करण्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली, नाशिक अशा मोठ्या सिटीमध्ये ते तयारी करण्यासाठी जातात. पण जर आमच्या कॉलेजच्या मार्फत हा जर आपण आता इथं सिलेबस आपण बघितलेला आहे की सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस आणि आपल्या कॉलेजचा सिलेबस म्हणजे BA सिव्हिल सर्व्हिसेस या डिग्रीचा सिलेबस हा दोन्हीही सिलेबसमध्ये साम्य आहे, म्हणजे दोन्ही सिलेबस सारखा आहे. तर आपण असं जर ठरवलं की आपल्याला 3 वर्षे डिग्री करत असताना आपण पूर्ण गांभीर्यानं आणि मन लावून पूर्ण डेडिकेशन करून पूर्ण फोकस करून जर तुम्ही 3 वर्षे मेहनत घेतली आणि तुम्हाला जर चांगला एक मार्गदर्शक, चांगला एक मेंटर जर मिळाला, तर मित्रांनो तुम्हाला म्हणजे मी सांगतो की त्यामध्ये येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये आपली एक्झाम सुद्धा त्यामध्ये क्रॅक होऊ शकते, ठीक आहे. पण त्यामध्ये तुमचा सपोर्ट आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला संयम, ते लेक्चर ऐकून तुमच्यामध्ये संयम सुद्धा पाहिजे, तुमची मेहनत घेण्याची तयारी सुद्धा तुमची पाहिजे आणि तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा. म्हणजे हे जे काही आपलं कॉलेज आहे, तर या कॉलेजचं वैशिष्ट्य आपलं असं आहे की आपल्या कॉलेजमध्ये जे ट्रॅडिशनल प्रमाणे आपल्याला शिकवायचं नाही की BA सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही फर्स्ट इयर, तुम्ही सेकंड इयर, तुम्ही थर्ड इयर या 3 वर्षाला तुम्ही ॲडमिशन घेतली आणि तुम्ही पास झाले आणि आमचं जे कर्तव्य आहे ते संपलं. मित्रांनो, असं नाही. तुम्ही इथं जे ॲडमिशन घेता ना, तर ते आमची अशी जबाबदारी आम्ही म्हणजे मनापासून आम्ही स्वीकारतो आणि काहीतरी युनिक म्हणजे काहीतरी असं वेगळं करण्याचा आमचा कॉलेजचा उद्देश आहे. आणि त्यामध्ये असा उद्देश आहे की मित्रांनो, तुम्ही दिल्लीला जाऊन 3 ते 4 लाख आपण खर्च 3 ते 4 लाख रुपये आपण खर्च करतो, पुणे मुंबई तिथं जाऊन आपण हे करतो, पण आपण स्वतःला अगोदर ओळखा, प्रॉपर गाईड आपल्याला तिथं मिळते का. आता मी हे का बोलत आहे, तर मित्रांनो UPSC जे कॉलेज आहे राजूरचं, या कॉलेजला मी एक डायरेक्टर आहे, स्पर्धा परीक्षा एक मार्गदर्शक आहे, 5 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स मला त्यामध्ये आहे, स्वतः मी UPSC ॲस्पिरंट्स आहे, इंटरव्ह्यूवी आहे आणि जे मॉक इंटरव्ह्यू अधिकाऱ्यांचे होतात ते सुद्धा आम्ही अटेंड केलेले आहे. महाराष्ट्रभर 45 पेक्षा जास्त सेमिनार आम्ही अटेंड केलेले आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणलेले आहे आणि विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे म्हणजे जे आपण अभ्यास करतो ते मार्गदर्शन, प्रॉपर मार्गदर्शन मिळतं का, तर हे कुठंतरी यामध्ये अभाव जाणवला. तर मित्रांनो,
या कॉलेजचा असा आपल्या कॉलेजचा उद्देश आहे की काहीतरी आपल्याला असं वेगळं करायचं. म्हणजे फक्त तुम्हाला आम्हाला डिग्री द्यायची नाही की तुम्हाला त्यामध्ये 99% पडले, आमचा रिझल्ट आला, आमचं कॉलेज चाललं, तुम्ही पास झाले, असं नाही. पण त्यामध्ये तुम्ही गांभीर्यपूर्वक असलं पाहिजे. आणि तुम्ही जर गांभीर्यपूर्वक असाल आणि तुम्हाला मी ते सांगितलं की मेंटर म्हटल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईड करण्याचं कर्तृत्व, ते आम्ही जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आमच्याकडे आहे. कारण त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की इथं कॉलेज लेवलला जे टीचिंग स्टाफ आहे तो संपूर्णतः स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आलेला आहे. 5 ते 10 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स आहे. 5 ते 10 वर्षाचा UPSC MPSCच्या काही एक्झाम राहतात, त्यांचा अभ्यास करण्याचा एक्सपिरियन्स आहे. काहीतरी एक्झाम क्वालिफाय सुद्धा केलेले आहे त्यांनी. विविध नामांकित संस्था आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तिथं टीचिंग एक्सपिरियन्स सुद्धा आहे. काही अगोदर मी तुम्हाला उल्लेख केला की एक्स डायरेक्टर मुंबई, तर त्यामध्ये सुद्धा काही जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, काही सिलेक्शनचं प्रमाण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे काही अधिकारी सिलेक्शन झालेले आहे. UPSC आपलं PSIच्या मेन्स पर्यंत विद्यार्थी गेलेले आहे. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, यामध्ये आम्हाला काय करायचं आहे की तुम्ही याला ऍडमिशन घेतली तर यामध्ये फक्त डिग्री म्हणून नका घेऊ, तर आपल्याला एक प्रॉपर IAS अधिकारी, IPS अधिकारी किंवा तुमचं जे काही ध्येय असेल त्यानुसार तुम्ही ते ठरवू शकता. आणि त्यानुसार आम्ही तशी तयारी करून घेतो, कारण सिलेबसच तो आहे आपला, त्यामध्ये काहीच फरक नाही. तर अशा प्रकारे आपण कॉलेजच्या मार्फत ही तयारी करून घेतल्या जाते. आणि याच कॉलेजला ऍडमिशन का घ्या, कारण कॉलेजचं वैशिष्ट्य असं की तुमचे 3 ते 4 लाख रुपये हे वाचतात, असं मी तुम्हाला म्हणजे सजेशन करणार. प्रॉपर कारण त्याचं असं की प्रॉपर गाईड करून आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी प्रयत्न तुमचे आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण डिटेल स्ट्रॅटेजी आपण ती बघू. तर हा अभ्यास करत असताना आता तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसला ऍडमिशन घेतली तर तुमचं ध्येय कदाचित म्हणजे नक्की आहेच की IAS IPS IRS तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, हे अधिकारी आपल्याला व्हायचं आहे, हे तुम्ही ठरवलेलं आहे. तर त्यानुसार आपल्याला आता काय करायचं आहे की फाउंडेशन फॉर IAS एस्पिरंट्स विथ UPSC सिलेबस विथ त्यामध्ये आपला BA सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस, संपूर्णतः एकत्रित तयारी आपल्याला कशी करायची, तर त्याविषयी हे लेक्चर आहे. हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून हे लेक्चर तुम्ही ऐका. त्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला स्टार्ट करतो मी आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्या. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कंप्लीट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आपली कंप्लीट स्ट्रॅटेजी म्हणजे संपूर्ण आपली रणनीती हे कशी असायला पाहिजे. तर याविषयी आपल्याला यामध्ये चर्चा करायची. आणि विशेषतः म्हणजे जे भारतातील सर्वात मोठं लार्जेस्ट प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण अनअकॅडमी म्हणतो. तर या अनअकॅडमीचं अप्रुव्हल सुद्धा आम्हाला त्यामध्ये म्हणजे आता भेटणार आहे. आणि त्याच माध्यमातून मी या कॉलेजला सुद्धा आता रुजू आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी आपण कशी करावी. जे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना येतात, जे आम्ही फेस केलेले आहे, ज्या ठोकरा आम्हाला लागलेल्या आहे, कशा प्रकारे आपण सक्सेसपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू, ते सर्व काही जे काही प्रॉब्लेम्स, अडीअडचणी, समस्या ज्या येतात त्या समस्या तुम्हाला येता कामा नये म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवण्याचा आणि आमच्या कॉलेजचा उद्देश जो आहे तो सफल करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहे. फक्त याला तुमची सपोर्टची गरज आहे. आणि तुमचं जर ध्येय ठरलेलं असेल, तुम्ही पॉझिटिव्ह जर असाल, तुम्ही आशावादी जर असाल, तर तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी भव्य इतिहास घडवायचा असेल, इतिहास रचायचा असेल, तर तुम्ही आमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतली तर यामध्ये तुमचा निश्चितच फायदा होईल. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की कंप्लीट स्ट्रॅटेजी. मग आता कंप्लीट स्ट्रॅटेजी म्हणजे संपूर्ण रणनीती आपली कशी असायला पाहिजे त्याविषयी आपल्याला त्यामध्ये चर्चा करायची आहे. आता बघा, एक इमारत आहे, इमारत बांधायची आपल्याला, तर इमारत बांधण्याच्या अगोदर आपल्याला पाया रचावा लागतो. आणि पाया कसा असला पाहिजे, तर तो पाया तुमचा जेवढा बळकट असेल, तो पाया तुमचा जेवढा मजबूत असेल, तेवढी तुमची इमारत, तुम्ही कितीही मजली इमारत बांधा, कितीही तुफान येऊ द्या, किती जरी भूकंप जरी झाला कमी रिश्टर स्केलचा, तरी तुमची इमारत
ही पडू शकत नाही आणि तुमच्या इमारतीला कोणत्याही बाह्य घटनांपासून तुम्हाला धोका राहत नाही. म्हणून मित्रांनो, हा जो काही लेक्चर आहे आपला, खूप महत्त्वाचा लेक्चर आहे. पूर्ण लाईव्हचा सारांश यामध्ये आपला येतो, ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर ते कळेल. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा, मधामध्ये सोडून देऊ नका. पूर्ण 45 मिनिटं लेक्चर बघायचं पूर्ण, तेव्हाच तुम्हाला तो कळेल आणि तुमच्यामध्ये निश्चित बदल होणार. निश्चितच तुमच्यामध्ये बदल होणार, हे मी तुम्हाला शाश्वती देतो. बदल होणार, यू कॅन चेंज. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की कंप्लीट स्ट्रॅटेजी. तर बघा, फाउंडेशन फॉर IAS ॲस्पिरंट. आता आपण या कॉलेजला ॲडमिशन घेतली तर आपण ध्येय ठरवलेलं आहे, BA सिव्हिल सर्व्हिस घेतलेली आहे तुम्ही, तर त्यामध्ये उद्देश आपला तोच आहे की आपल्याला सिव्हिल सर्वंट व्हायचं आहे. सांगण्याची गरज नाही. फाउंडेशन फॉर IAS ॲस्पिरंट, IAS ॲस्पिरंट्स म्हणजे आपल्याला सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, तर त्याचं फाउंडेशन आपण कसा बनवायला पाहिजे, त्याचे पाया ठरवण्याचे मार्ग कोणते आहे, ते मार्गावर आपण कसं चालायचं आणि ते मार्ग आपल्याला कोण दाखवेल, कशा प्रकारे आपण तिथपर्यंत पोहोचू, या सर्वांचा उल्लेख, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला या लेक्चरमध्ये करायची आहे. तर बघा, फाउंडेशन फॉर IAS ॲस्पिरंट हे आपला टॉपिक्स आहे. म्हणजे टॉपिक्स म्हणजे फाउंडेशन, पाया रचायचा आपल्याला. तर त्यामध्ये बघा, आता आपण म्हणतो की UPSC आहे, UPSC ला सिलेबस काय सेम आहे, मॅच करतो. मग UPSC चे चॅलेंज कोणते आहे, पहिला तिथे प्रश्न हे करू आपण की चॅलेंज ऑफ UPSC एक्झामिनेशन, UPSC म्हणू किंवा मग अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ठीक आहे. तर याचे चॅलेंज काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर आपण क्लास लावतो किंवा हे करतो, म्हणजे पैसे भरतो, पण त्याचं नेमकं काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि तेच आमच्या कॉलेजच्या मार्फत एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला टीचिंग केल्या जाते की जेणेकरून जे प्रायव्हेट कोचिंगमध्ये शिकवल्या जाते तशाच प्रकारे इथं BA सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करून घेतल्या जाते. कारण सिलेबस हा आपण विसरता कामा नये. हा पूर्ण UPSC IAS एक्झामिनेशनचा सिलेबस आहे. ठीक आहे. याचा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणारच आहे. तर बघा, चॅलेंज ऑफ UPSC अब्लिक अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तर याच्यामध्ये काय काय आव्हानं आपल्याला येतात, काय काय समस्या त्यामध्ये येतात, तर त्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. तर समोरचं आहे चॅलेंज झालं आपलं. ठीक आहे. आपल्याला प्रॉपर मार्ग भेटत नाही, कसं करा, काय करा, कोणती परीक्षा आहे, केव्हा असते, अभ्यास कसा करावा, मार्गदर्शन कुठून मिळेल, तयारी कशी करावी, ते डिटेलमध्ये आपल्याला कळत नाही. तर हे आपल्या समोर आव्हान आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची. हे आव्हानं कमी करण्यासाठी आमच्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही का पोहोचत आहे, कारण हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. अदर कॉलेजेसमध्ये मला तरी असं वाटत नाही की असे लेक्चर तुम्हाला मिळतील, कारण हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी आहे. हेच वैशिष्ट्य आमच्या कॉलेजचं आहे. तर बघा, त्यामध्ये दुसरं आपण बघणार आहे की पार करण्याचे मार्ग कोणते आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण बघू की आपल्याला हे IAS एक्झामिनेशन आहे, सिव्हिल सर्वंट बनायचं आहे, आपलं जे काही ध्येय आहे ते आपल्याला सक्सेस मिळवायचं आहे. तर त्यामध्ये त्याचे मार्ग कोणते आहेत, त्याचे मार्ग. ठीक आहे. ते मार्ग कोणते आहे आणि मार्ग कोणते आहे. ठीक आहे. नंतर तो मार्ग दाखवणारा कोण आहे, मार्ग दाखवणारा, मार्ग दाखवणारा. कारण हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण चाललो एखाद्या ठिकाणी, आपल्याला मार्गच माहिती नाही. ठीक आहे, मार्ग माहिती झाला, पण ते कोणत्या दिशेला आहे, प्रॉपर मार्ग दाखवणारा आपल्याला तिथं हजर पाहिजे, तेव्हाच आपण पोहोचू शकतो. नाहीतर आपण चाललो पूर्वेला, आपल्याला जायचं आहे पूर्वेला, आपण जातो नॉर्थ ईस्टमध्ये, म्हणजे याच्यामध्ये उत्तर पूर्वेला आपण जातो, म्हणजे थोडं दिशा आपण भरकटतो. तर मित्रांनो, हेच दिशा विद्यार्थ्यांची भरकटता कामा नये. म्हणून आमचं एक ते पॅशन आहे, आमचं एक उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन करून प्रॉपर त्यांची डिग्री सुद्धा कंप्लीट झाली पाहिजे आणि त्यांचा स्मार्ट पद्धतीनं कसा अभ्यास म्हणजे करून घ्यायचा ते सुद्धा त्यामध्ये आम्हाला ॲड करायचं आहे अकॉर्डिंग टू UPSC सिलेबस. आता बघा, मार्ग कोणते, मार्ग दाखवणारा. आता मार्ग कोणते आहे, मार्ग आपल्याला कळला की आपल्याला या मार्गाने जायचं आहे. मार्ग दाखवणारा, आता मी असं म्हणणार नाही त्यामध्ये, आता जे काही माझा अप्रूव्हल मिळेल, जे अनअकॅडमी ब्रँच आहे आपली,
लार्जेस्ट प्लॅटफॉर्म आहे भारतामधला, तर मराठी माध्यमामधून आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये UPSCची तयारी करून घेणारं प्लॅटफॉर्म नाही अवेलेबल. तर आमचं एक स्वप्न आहे, तर त्याद्वारे मला हे मार्ग दाखवण्याचं जे काम आहे UPSC माध्यमातून. मराठी टक्का खूप आपला कमी पडत आहे, तर मराठी टक्का सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IAS IPS अधिकारी होणं आवश्यक आहे. हे आमचं एक मार्ग दाखवण्याचं कर्तव्य आहे, कारण आम्ही तिथपर्यंत गेलेलो आहे. पण त्यामध्ये ते आमचं ध्येय नसून फक्त मार्गदर्शन करण्याचं ध्येय आहे. जशा प्रकारे चाणक्यानं चंद्रगुप्तला, एक चंदू नावाचा मुलगा होता, त्याच्यात जे काही ॲबिलिटी स्किल होतं ते ओळखून त्यांना प्रॉपर मार्गदर्शन करून चंद्रगुप्त मौर्य आणि एक अखंड भारताचा सम्राट घडवला. तशा प्रकारे मित्रांनो, तुमची जर साथ असली तर मी असं म्हणणार नाही की मीच तुम्हाला गाईड करतो. तुमचे जे काही ABCD जे काही मेंटर असतील, तुमचे जे काही मार्गदर्शक असतील, मार्गदर्शकाचा तुम्ही त्यामध्ये गाईड घ्या आणि त्यानुसारच तुम्ही त्याचे प्रयत्न चालू द्या. तर मार्ग दाखवणार आहे, पण त्यामध्ये महत्त्वाचं आहे ABCD. त्यामध्ये कोणी पण असेल, ठीक आहे, पण आमचं कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये आम्हीच आहे टीचिंग करणारा, तर निश्चितच मार्गदर्शक आम्हीच राहणार. तर त्यामध्ये बघा समोरचं रस्ते काय आहे. आता त्यामध्ये प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम प्लस इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. तर इंटरव्ह्यूलाच आपण PT म्हणतो. PT म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट, तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी. तर हे जे आहे, आणि हे प्रिलिम्स मेन्स जे सांगितलं मी तुम्हाला, जो आपलं जे कॉलेज आहे UPSC कॉलेज, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज, त्याचं BA सिव्हिल सर्व्हिस जी डिग्री आहे आपली, तर हाच सिलेबस प्रिलिम्सला पण आहे, हाच सिलेबस आपल्याला मेन्सला पण आहे. आणि यामधून जे काही आपण जे काही संपूर्णता शिकलो, हेच आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आहे. म्हणून त्याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला असं काही वेगळं त्यामध्ये टीचिंग केल्या जाते अकॉर्डिंग टू IAS एक्झामिनेशन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस एक्झामिनेशन. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. तर हे माहिती पाहिजे मित्रांनो. आपल्याला सिव्हिल सर्व्हिसला ऍडमिशन घेतली, विचारा तुम्हाला कोणत्या कॉलेजला आहे, राजूर कॉलेजला आहे, तुम्ही कशाला ऍडमिशन घेतली, BA सिव्हिल सर्व्हिसेसला ऍडमिशन घेतली, काय सिलेबस आहे, UPSCचा सिलेबस आहे, पण तुम्हाला हेच माहित नाही तो सिलेबस नेमका काय आहे, कोणत्या एक्झामसाठी चालतो, त्याचे टप्पे काय आहे, UPSC कशा प्रकारे त्याला मॅच करते, हे डिटेल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही प्रॉपर मार्गावरती येतात. म्हणून हे लेक्चर जे आहे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. हे काही स्पर्धा परीक्षेचे लेक्चर, क्लासेसचे लेक्चर समजू नका. ही कॉलेजच्या माध्यमातूनच आपली एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर गाईड करण्याचं आमचं ते एक कर्तव्य आम्ही बजावत आहे. तर समजलं इथपर्यंत. यामध्ये सुद्धा आपल्याला हा सिलेबस आहे, मेन्समध्ये पण आहे, इंटरव्ह्यूमध्ये पण आहे. आता प्रिलिम्स एक्झाम असते, मग प्रिलिमचं स्वरूप काय असते, मेन्सचं स्वरूप काय असते, इंटरव्ह्यूचं स्वरूप काय असते, म्हणजे कशा प्रकारे त्यामध्ये प्रश्न विचारले जातात, हे त्यामध्ये आपल्याला बघायचं. आता प्रिलिम आहे, प्रिलिम मध्ये कोणते पेपर होतात, त्यामध्ये GS म्हणजे जनरल स्टडीज. बघा, जनरल स्टडीज सामान्य अध्ययन, हाच पेपर तुम्हाला BA सिव्हिल सर्व्हिसेस जनरल स्टडीज तुम्हाला आहे, म्हणजे GS1 आणि GS2 आहे. बघा तिथं मॅच झाला, पूर्ण हाच सिलेबस आहे. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की आपला सिलेबस कुठं इंटरलिंक होतो, आपल्याला कसा त्याचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला कशी त्याची एकत्रित तयारी करायची आहे, आपला सिलेबस आणि UPSC एक्झामिनेशन, अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ठीक आहे, बघा. तर GS नंतर यामध्ये दुसरा CSAT आहे. आता बघा यामध्ये सुद्धा आपल्याला काही CSAT त्यामध्ये राहतो. CSATचा फुल फॉर्म आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे नागरी सेवा कल चाचणी. म्हणजे तुमचा या एक्झामकडे बघण्याचा तुमचा कल काय आहे, तुमचं आकलन काय आहे आणि तुम्हाला यामध्ये काय यायचं आहे, हा कल ते आपला चेक करण्याचं काम करते. त्याला म्हणतात सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, अदर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते गुगल करून तुम्ही अदर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ठीक आहे, बघा आता मेन्सचं पॅटर्न काय, आपलं मेन्स आहे पारंपरिक म्हणजे रिटर्न एक्झाम आहे, रिटर्न. आणि बघा आता ही कशी आपल्याला मॅच करते, हे जर पारंपरिक पॅटर्न आपलं BA सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहे, BA सिव्हिल सर्व्हिसेसचा जो काही आपला सिलेबस आहे, ठीक आहे, तर हेच पॅटर्न त्याचं सुद्धा रिटर्न आहे. आणि जे आपण UPSC मध्ये जे उत्तर आपण लिहितो तेच उत्तर या सिलेबस हा कंप्लीट करत असताना हे जे काही युनिव्हर्सिटीचे पेपर आपण देतो तसेच प्रकारे आपल्याला त्याचे उत्तर लिहायचे आहे. ते कसे लिहायचे आहे, प्रत्येक लेक्चरमध्ये अगोदरचे जे काही माझे लेक्चर झाले त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला खूप ब्रॉड माइंड ठेवून, खूप विचारपूर्वक, संयम ठेवून स्मार्ट वर्क करण्याची आपली तयारी, आपल्याला त्यामध्ये पॉझिटिव्ह, नेहमी होकारार्थी आपण असलं पाहिजे. कधी निगेटिव्ह होता कामा नये, मी पास होईल का, मी असं करीन का, मी तसं होईल का, असं नाही. आपली जी ॲटिट्यूड आहे, आपली जी अभिवृत्ती आहे ती पूर्ण पॉझिटिव्ह असली पाहिजे, होकारार्थी. यस आय कॅन इट, मीच करणार, कारण मानवच करू शकते. मानवानंच विश्वाची निर्मिती केलेली आहे, विश्वानं मानवाची निर्मिती केलेली नाही. मानव जर अवकाशामध्ये प्रयोगशाळा स्थापन करू शकते, मानव जर त्यामध्ये क्षेपणास्त्र मिसाईल त्याचा शोध लावू शकते, तर मानव जर एका सुईच्या अणूवरती जे काही लाखो करोडो अब्जावधी जे अणू राहतात की जे अख्ख्या आपल्याला डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाही, सुईच्या टोकावरती ते लाखो करोडो राहतात, ते जर एका देशाचा, एका राष्ट्राचा जर विध्वंस करू शकतात, तर आपल्याला एवढं बॉडी दिलेली आहे, शरीर दिलेलं आहे, आपल्याला बुद्धी दिलेली आहे, आपल्याला सर्व काही रिसोर्सेस दिलेले आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल, आपल्याला स्वतःचं एक स्टेटस बनावं लागेल. स्टेटस म्हणजे काय, स्टेटस म्हणजे आपल्याला स्वतःचा दर्जा बनावा लागेल आणि एक आपल्याला ध्येय ठरवावं लागेल. कारण स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपल्याला आपलं ध्येय ठरवणं आवश्यक आहे. कारण ज्यांनी ध्येय ठरवलेलं नाही, ज्याच्या जीवनामध्ये ध्येय नाही, तो या पृथ्वी तलावावरती एक दगड जो असते ना, दगड, त्या दगडाप्रमाणे निर्जीव म्हणून तो जीवन जगू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की उठा, चला, जागे व्हा आणि ध्येय सिद्धीपर्यंत तुम्ही इथपर्यंत थांबू नका, की जोपर्यंत तुमचं ध्येय सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. असं मोटिवेट आपण स्वतःला झालं पाहिजे, स्वतः मोटिवेशन आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे मोटिवेशन? कारण आपण जन्म फक्त खाणं, पिणं, राहणं, ऐश करण्यासाठी नाही, डिग्री घेणं, नोकरी करणं तेच उद्देश नाही, तर त्यामध्ये आपण राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी हे सुद्धा काहीतरी आपल्याला त्यामध्ये करायचं आहे. खूप काहीतरी बदल करायचा आहे, खूप राष्ट्रासाठी आपल्याला काम करायचं आहे, आपल्या भारत मातेसाठी काम करायचं आहे. भारत माता म्हणजे कोण? आपल्या देशातील लोक, याला भारत माता म्हणतात. तर अशा प्रकारे आपला टेंडन्सी, आपली वृत्ती असली पाहिजे. तुम्ही केव्हाच निगेटिव्ह त्यामध्ये होणार नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, नेहमी की ठीक आहे, मी करणार, मला करायचं आहे. अपयश येतेच असं नाही, अपयश आलं तर अपयशातूनच आपण शिकत राहतो. बघा, थॉमस एडिसन अल्वाचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. थॉमस एडिसन अल्वांनी 9999 वेळा त्यांनी विविध मार्गांनी प्रयोग केला, तरी विजेचा शोध लागला नाही. पण जेव्हा ते 1000व्या वेळा त्यांनी विजेचा बल्बचा शोध लागला, तेव्हा ते प्रयोग करत असताना त्यांचा जो असिस्टंट होता, लॅब असिस्टंट, तर त्यांनी तो बल्ब खाली पडला, त्यांच्या चुकीनं पडला, तो फुटला, तरी सायंटिस्ट थॉमस एडिसन अल्वा हे काही बोलले नाही, तरी ते बोलले, तरी त्यांनी 1000 वेळा प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाले. आता पूर्ण जगामध्ये बघा एवढे अपयश आले त्यांना, 9999 वेळा, तेव्हा 1000 वेळी विजेचा शोध लागला, म्हणून आज आपण प्रकाशामध्ये. मित्रांनो, ज्यांनी काही जे क्रांती केलेली आहे, इतिहास रचलेला आहे, त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, जे काही सर्व क्रांतिकारक झाले, भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव, जे काही सर्वांनी जे काही क्रांती इथं घडवलेली आहे, सायंटिस्ट आहे, विविध त्यामध्ये तज्ञ डॉक्टर पण आपण म्हणू शकतो, ते त्यांनी इतिहास रचला, तर तो त्यांना अपयश आलेलंच आहे. म्हणून आपण असं अपयश आलं म्हणजे खचून जाता कामा नये, हे पण आवश्यक आहे. नेहमी मोटिवेट राहा. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे आपला, त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. तर अशा प्रकारे आता आपलं स्वरूप सुद्धा BA सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं रिटर्न आहे आणि MPSCचं सुद्धा आपल्या UPSC मेन्सचं सुद्धा रिटर्न स्वरूप आहे. आणि याचा फायदा फक्त UPSCलाच नाही, तर याचा फायदा तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं, MPSC अँड अदर लेवलच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होतो. पण तो अभ्यास कसा करावा, त्याचा क्रायटेरिया, त्याचा पॅटर्न थोडं वेगळा राहतो. ठीक आहे, सिलेबस हाच आहे. जगामध्ये जेवढे परीक्षा आहेत त्यामध्ये सिलेबस हा असतोच, आणि तुमचा जर हा सिलेबस परिपूर्ण झाला तर भारतामध्ये कोणतीही परीक्षा असो, त्या परीक्षा आपण क्वालिफाय करू शकतो. त्यामध्ये फक्त आपली प्रॉपर मेहनत घेण्याची तयारी, त्यामध्ये कन्सिस्टन्सी आपली असली पाहिजे. म्हणजे रेग्युलर आज 5 घंटे अभ्यास केला, उद्या 4 घंटे केला, असं होता कामा नये. तर हे खूप महत्त्वाचे बेसिक पॉईंट्स आहेत. समोर त्यामध्ये बघू आपण की आता नेमकं काय वाचावं, कसं वाचावं, कसा अभ्यास करावा, हे आपल्याला त्यामध्ये कळत नाही. ठीक आहे, काय वाचावं आणि कसे वाचावं. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं की काय वाचावं आणि कसं वाचावं. डिटेलमध्ये त्याचं मी पुन्हा रिपिटेशन करत नाही. समोरच्या मुद्द्याकडे आपण त्यामध्ये जाऊ. आता बघा, तुम्ही BA सिव्हिल सर्व्हिस यावर्षी 2020 आपलं आता चालू आहे. 2020ला जर तुम्ही 2020ला तुम्ही जर FYला असाल, FY म्हणजे फर्स्ट इयरला, तुम्ही फर्स्ट इयरला असाल,
2021ला सपोज तुम्ही 2021ला SY ला सेकंड इयरला किंवा 2022ला तुम्ही याच्यामध्ये TY म्हणू आपण म्हणजे थर्ड इयरला. सपोज तुम्ही जर 2020 मध्ये FY ला, तुम्ही जर 2020 मध्ये SY ला, तुम्ही जर 2020 मध्ये TY ला, तर या प्रकारे आपण हा सिलेबस कंप्लीट करत असताना तुमची सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी आपण कशी करावी त्याविषयी त्यामुळे तुम्हाला क्रायटेरिया मी सांगत आहे ते आपल्याला बघायचं. बघा फर्स्ट इयर 2020, आता यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षाला, याचा अर्थ तुमच्याकडे 3 वर्ष आहे आणि 3 वर्षामध्ये तुमची डिग्री सुद्धा कंप्लीट होते. आणि डिग्री फक्त आपल्याला कंप्लीट करायची नाही, नावाला फक्त डिग्री घ्यायची नाही, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, नॉलेज घ्यायचं आहे. आपल्याला त्यामध्ये आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करून सिव्हिल सर्वंटला जे काही गुण लागतात, जे काही वैशिष्ट्य लागतात, जे काही कॅरेक्टरिस्टिक तुमच्यामध्ये पाहिजे ते आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, मिळवायचं आहे. आणि आपल्याला जे काही स्किल लागतात ते स्किल सुद्धा आपल्याला तयार करायचे आहे, मिळवायचे. बघा तुम्ही SY ला असाल तर तुमच्याकडे 2 वर्ष आहे, तुम्ही TY ला असाल तर तुमच्याकडे 1 वर्ष आहे. म्हणजे 1 वर्ष म्हणजे तयारी करण्यासाठी म्हणाल मी. तर 2020 चं तुमचं टार्गेट आहे, तुमचं TY जर कंप्लीट असेल 2020 ला आपण एक्झाम देऊ शकतो. जर म्हणजे ग्रॅज्युएशन आफ्टर ती ग्रॅज्युएशनच एक्झाम द्यायचे, पण त्याची तयारी करण्याच्या अगोदर तुमचं वय किती, 18 असो, 19 असो, 20 असो, 21 असो, 30 पण असो, वयाची यामध्ये मर्यादा नाही. म्हणजे वयाची मर्यादा नाही म्हणजे तुम्ही ते समोर तुम्हाला सांग तुम्ही कसे त्यामध्ये इलिजिबिलिटी आहे क्रायटेरिया, पण या दरम्यान तुम्हाला सांग तिच्या आपल्या वयाची मर्यादा नाही, तुम्ही एक्झामची तयारी करू शकता. आणि आता राहिलं कॉलेजचं 2021-22, आपलं 20, 21 आणि 22 या 3 वर्षामध्ये तुम्ही ठरवायचं 2021 ला मला द्यायची परीक्षा द्यायची आहे, तर त्याची सुद्धा तुमची तयारी व्यवस्थितपणे या सिलेबसमधून होते. म्हणजे हा फायदा त्यामध्ये आहे. विशेष काही क्लास लावची गरज नाही. तुम्ही मेंटर जर माझं तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला प्रॉपररित्या तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल, तुम्ही कोणताही त्यामध्ये प्रश्न आम्हाला विचारू शकतात कमेंट करून. तर तुम्हाला जर हे असेल तर तुम्ही मला मेंटर म्हणून सिलेक्ट केलं तरी चालेल. कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आम्ही खूप इमानदारीने देण्याचा प्रयत्न त्यामध्ये करणार आहे, प्रामाणिकपणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे टार्गेट जर आपलं असलं तर हा सिलेबस पूर्ण त्याला मॅच करतो आणि त्या एक्झाम सुद्धा आपण त्यामध्ये क्वालिफाय करू शकतो. तर बघा समोरचं त्यामध्ये आपण बघणार आता की दिमाग म्हणजे जो आपला बुद्धी आहे, बुद्धीला कसं तयार करायचं. ठीक आहे, आपण ऍडमिशन घेतली BA सिव्हिल सर्व्हिसेसला आणि त्यामधून आपल्याला IAS बनायचं आहे, IAS एस्पिरंट्स. ठीक आहे, तर बुद्धीला कसे तयार करावे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. कुठं सांगितलं जात नाही, कोणत्या क्लासमध्ये नाही, कुठं नाही. बुद्धीला कसे तयार करावे म्हणजे त्यामध्ये तयार करावे म्हणजेच काय, म्हणजे आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं की अगोदर आपल्याला काय करावे, बुद्धीला तयार करणे म्हणजेच काय. तर पहिला पॉईंट त्यामध्ये की तुम्ही BA सिव्हिल सर्व्हिसेसला ऍडमिशन घेतली. ठीक आहे, ऍडमिशन घेतली. दुसरा पॉईंट त्यामध्ये आहे की तुमचं ध्येय जे आहे म्हणजे तुमचं जे टार्गेट आहे ते IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर किंवा IAFS ऑफिसर एटसेट्रा, त्यामधून आपण म्हणू की तुम्हाला सिव्हिल सर्वंट बनायचं आहे. ठीक आहे, हे आपण त्यामध्ये घेतलं, ध्येय घेतलं. आणि त्यानुसार 3rd नंबरला मी ते देतो की आपण त्या मार्गावर कसं पोहोचायचं, त्या मार्गावरती आपण कसं पोहोचायचं, म्हणजे आपण कशाच्या माध्यमातून पोहोचू, तर या माध्यमातून पोहोचू. BA सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस आहे, या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू, याच माध्यमातून तिथपर्यंत पोहोचू. कारण बाकीच्या ज्या काही डिग्री आहे, BA जनरल झालं, त्यामध्ये BSc, BCom, त्यामध्ये अजून आपण म्हणू शकतो बिलीप नाही, त्यामध्ये दुसऱ्या डिग्री आहे आपल्या, त्यामध्ये इंजिनिअरिंग म्हणू आपण किंवा डॉक्टर म्हणू. तर हे पूर्ण त्याला मॅच करतो. ठीक आहे, आता त्यामध्ये दुसरी डिग्री आपली बिलीप आहे आपल्या कॉलेजला, डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स आहे. तर याला तुम्ही ऍडमिशन घेतली तर गव्हर्नमेंटचे जे काही स्टोअर किपरसाठीच्या जागा राहतात, काही रिक्त राहतात, स्पेशल ग्रंथपालसाठी विविध संस्थांमध्ये त्यांना ड्युटी भेटते, कंपन्यांमध्ये त्यांना ड्युटी भेटते. त्यांना नंतर गव्हर्नमेंटची जागा रिक्त असतात तिथं त्यांना ड्युटी भेटू शकते एक्झाम दिल्यानंतर. ठीक आहे, तर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स हे पण जबरदस्त डिप्लोमा आहे आपल्या कॉलेजला आहे, त्याला पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि हा तर सिलेबस आहेच आपला BS सिव्हिल सर्व्हिस डिग्री आहेच. तर अशा प्रकारे आपण आता कोणत्या मार्गावर चालायचं, तर ती मार्ग कोणती तुम्हाला अगोदर मी सांगितलं की पहिला मार्ग ऍडमिशन घेतली, ध्येय ठरवलं, मार्गावर चालण्याचं म्हणजे आपण अभ्यास कसा करावा, कोणते बुक्स वापरावे हे टीचिंग आम्ही त्यामधून तुमचं त्यामध्ये करून घेणार आहे. म्हणजे सिलेबस आपला आहेच तो. तर अशा प्रकारे आहे. तर त्यामध्ये पहिलं हे झालं. त्यामध्ये आता दुसरा प्रॉब्लेम त्यामध्ये आपल्याला अडचण अशी येते की आपल्याला त्यामध्ये आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे तर ते टार्गेटपर्यंत आपण कसं पोहोचावं. मग त्यासाठी काय लागेल आपल्याला, टार्गेटसाठी काय लागेल आपल्याला की त्यासाठी एक मेंटर लागेल. मेंटर म्हणजे
एक गाईड लागेल. गाईड म्हणजे एक मार्गदर्शक त्यामध्ये आपल्याला लागेल आणि ही मार्गदर्शकाचं काम करण्याचं जे काम म्हणजे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते आपण आपल्या कॉलेजच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे. तर हे जे आहे हे तुम्हाला इथे मिळणार आहे. जसं तुम्हाला आम्ही सांगितलं एक्झाम्पल की संत तुकाराम महाराज आहे. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात म्हणजे घडवलं, त्याला मार्गदर्शन केलं, म्हणून आपल्या महाराष्ट्राची जी स्वराज्याची स्थापना झाली आणि आज आपण जे मुघल होते मुघलांच्या गुलामगिरीतून आपण हे झालो म्हणजे मुक्त झालो आणि आज आपण व्यवस्थित जीवन जगत आहे. दुसरं एक्झाम्पल तसं जर घेतलं तर त्यामध्ये चाणक्य आहे. चाणक्यालाच आपण विष्णुगुप्त सुद्धा म्हणतो, त्यांनाच आपण कौटिल्य सुद्धा म्हणतो. तर चाणक्यांनी सुद्धा तुम्हाला अगोदर सांगितलं मी चंदू नावाचा मुलगा त्यांनी प्रॉपर घडवून एक सम्राट अखंड भारताचं त्यांनी स्वप्न बघितलं आणि त्यांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तशा प्रकारे मित्रांनो तर आमचं सुद्धा यामध्ये खारीचा वाटा असणार आहे. आपलं काही योगदान तुम्ही जर आम्हाला संधी दिली तुमच्या यशामध्ये आणि तुमच्या आपल्या भारताच्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये तर आम्हाला म्हणजे गौरवान्वित आम्ही समजू की आपलं भाग्य आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये डिटेल स्ट्रॅटेजी आपल्याला समजून घ्यायची आहे. तर त्यामध्ये बघा आता आपल्याला समोरचं बघायचं की त्यामध्ये सिलेबस आपण ते बघितला. मात्र त्यामध्ये मेन्सचं बघणार आपण जे की मेन्स एक्झाम आहे. परत सांगतो तुम्हाला प्री मेन्स आणि त्यामध्ये इंटरव्ह्यू. आता मेन्समध्ये GS आहे जनरल स्टडीज, तो BA सिव्हिल सर्व्हिसेसला पण आहे. मी इथं लिहितो BA सिव्हिल सर्व्हिस. नंतर त्यामध्ये ऑप्शनलचा प्रश्न राहतो. ऑप्शनल आहे. मग ऑप्शनल कोणता त्यामध्ये घ्यायचा, ऑप्शनल कोणता सब्जेक्ट आपण निवडावा, UPSCचा ट्रेंड काय आहे, आपलं बॅकग्राऊंड कशामध्ये आहे, आपल्याला कशामध्ये आवड आहे, तिथं मटेरियल अवेलेबल आहे का, ते प्राध्यापक आपण जे उत्तर लिहितो ते चेक करून पेपर चेक करून देतात का, आणि UPSCचा ट्रेंड काय आहे, सक्सेस रेशो काय आहे. तर या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा असतो. स्पेशल जे काही लेक्चर आहे ते आपण याच्यामध्ये बघूच. आता माझे जे आपण जॉईन करणार आहे अन अकॅडमीमध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पेशल त्याची तयारी करून घेतली जाईल आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा आपण ती तयारी करून घेणार आहे. तर बघा त्यामध्ये समोर आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये की पॅटर्न काय आहे. पॅटर्न म्हणजे एक्झामचा पॅटर्न कसा असते तर ते त्यामध्ये बघायचं आहे. ट्रेंड काय आहे, प्रिलिममध्ये कोणत्या सब्जेक्टवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, मेन्समध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि कशा ट्रेंड काय आहे त्यांचा, इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न असतात, आपण कशी त्याची तयारी करावी किंवा इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला तुम्हाला अगोदर मी डिस्कस त्याचं सुद्धा तुम्हाला केलं. तर अशा प्रकारे हे राहते. आता याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय आपला म्हणजे त्यामध्ये आपण असं लिहू शकतो की IAS इलिजिबिलिटी. ठीक आहे. तर याची इलिजिबिलिटी काय तर बघा याची वयोमर्यादा 21 वर्ष. ते जनरली त्यामध्ये आपण म्हणू 35 वर्ष म्हणजे फॉर ही जनरलसाठी आहे, जनरल कॅटेगरी. ठीक आहे. त्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो. त्यामध्ये बदल सुद्धा कमी जास्त होऊ शकते. नंतर त्यामध्ये OBCचं म्हणू आपण. आता इथं 21 वर्षापासून तर 32 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. नंतर आता ग्रॅज्युएशन कंप्लीट म्हणजे तुमचं ऑलरेडी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलंच आहे. सिव्हिल सर्व्हिसची तयारी सुद्धा झालेली आहे म्हणजे तुम्ही यासाठी पात्र झालेले आहे. नंतर 21 ते 32 पर्यंत तुम्ही लिहू शकता जनरलमध्ये असाल. OBCमध्ये जर असाल तर तुम्हाला त्यामध्ये 9 अटेम्प्ट आहे आणि वयोमर्यादा त्याची जी आहे ती आहे 21 ते 35 वर्षापर्यंत. जर SC आणि ST आपली कॅटेगरी जर असेल तर त्यामध्ये 21 पासून तर आपल्याला 38 वयोमर्यादा आपली आहे, त्यापर्यंत आपण एक्झाम देऊ शकतो. तर त्यामध्ये थोडा काही बदल होऊ शकते पण जस्ट आता 21 ते 38 आहे. नंतर त्यामध्ये VH आहे म्हणजे PH म्हणून आपण त्याला फिजिकली हँडिकॅप म्हणून. तर त्यांच्यासाठी 42 वर्ष आहे, 42 पर्यंत टिल 42. अशा प्रकारे हा एज क्रायटेरिया राहतो. तर हे आपल्याला माहिती पाहिजे कारण आपण काय करत आहे सिव्हिल सर्व्हिसेसला ॲडमिशन घेतलेली आहे. आपल्याला डिटेल माहिती पाहिजे, UPSC सिलेबस माहिती पाहिजे, क्रायटेरिया त्याचा माहिती पाहिजे, हे डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. यालाच फाउंडेशन म्हणतात. आणि हेच कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेक्चर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये समोर आहे प्रश्न समोर आपला त्यामध्ये असा राहतो की आपल्याला नेमकं तयारीची सुरुवात आपण कशी करावी. म्हणजे त्यामध्ये म्हणू आपण की हाऊ टू स्टार्ट IAS एक्झामिनेशन. आता याची स्टार्ट कशी करावी. आता तुम्हाला मी सांगितलं की BA सिव्हिल सर्व्हिस मी ॲडमिशन घेतलेली आहे. त्यामध्ये आमचे जे काही लेक्चर होतात ते त्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळलेलं आहे की तयारी कशी करावी. पण
वेगळ्या मार्गाने आपण तयारी कशी करावी ते पण मी तुम्हाला ते सांगतो. आता बघा तयारी इथं वरती डिटेलमध्ये आपण बघू की तयारी कशी करावी. म्हणजे फक्त आम्ही शिकवण्याचं काम नाही करत, विद्यार्थ्यांचे प्रश्न ते पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जो ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ॲडमिशन घेतली कॉलेजला, तो काही सिलेबस आहे, तो सिलेबस कसा मॅच करायचा, म्हणजे तुम्हाला तुमचे एफर्ट्स जे काही प्रयत्न आहे हा वेगळा आणि तो वेगळा असं काही नाही, सेमच आहे. पण त्याची स्ट्रॅटेजी, त्याची रणनीती आपली कशी असायला पाहिजे. कोणतीही गोष्ट यशस्वी करण्यासाठी आपल्याला रणनीती, आपली स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची असते. आता 1857चा उठाव झाला, तर त्यामध्ये त्यांची रणनीती काय होती, स्ट्रॅटेजी काय होती, कशासाठी, ठीक आहे. कोणती गोष्ट यशस्वी करायची ना, भारत स्वतंत्र झाला आपला, तर विविध क्रांतिकारक आहे, समाजसुधारक आहे, विविध महात्मे झाले, तर त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली, तेव्हाच ते सक्सेस झाले. म्हणजे रणनीती खूप महत्त्वाची आहे. अब्राहम लिंकनला प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर 6 घंटे झाड कापण्यासाठी दिले एक, तर तुम्ही काय करणार. अब्राहम लिंकन माननीय राष्ट्रपती होऊन गेले आपल्या अमेरिकेचे, म्हणजे गुलामगिरीतच जगत होते ते, लाकड फोडण्याचं ते काम करत होते, खूप गरिबीची परिस्थिती होती. पण त्यांनी असं ठरवलं, त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं की मला जर झाड कापण्यासाठी 6 तास दिले, तर त्यातले 4 तास मी त्या माझ्या कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी वापरेन. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी काय, प्लॅनिंग आपण कसं करायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. नाही तर सुरुवात केली आपण डायरेक्ट शिकवलं इतिहास, भूगोल, हे असं आहे, हे तसं आहे, पॉलिटी, चला सुरुवात करा, असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तरी असं वाटते, माझं ऑब्झर्वेशन सुद्धा आहे, कोणत्याच्या टीका मी करत नाही, पण असं जर एज्युकेशन आपण जर दिलं क्वालिटीपूर्ण विद्यार्थ्यांना, हे आपले सिव्हिल सर्व्हिस असो किंवा मग अदर कोणती डिग्री असो, तर त्यामध्ये मला तरी असं वाटते की आपल्या भारताचं जे काही रेशो आहे, म्हणजे स्किल आहे मुलांचं, तर ते वाढेल आणि त्यांना प्रॉपर गाईड त्यांना मिळेल. ठीक आहे, तर असं दिलं तर आवश्यक आहे. तर त्यामध्ये बघा तयारीची सुरुवात, आता इथे करू आपण स्टार्ट कशी करावी. म्हणजे UPSC एक्झामिनेशन आहे, त्याची तयारी आपण स्टार्ट कशी करावी. ठीक आहे, कशी स्टार्ट करावी. आता स्टार्ट तुम्हाला सांगितलं पहिल्या वर्षामध्ये सिलेबस तोच आहे, पण तो स्टार्ट कशी करावी. आता त्यामध्ये फर्स्ट स्टेप मी सांगतो तुम्हाला की त्यामध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे आपण याला काय म्हणू, पहिली पायरी. आता पहिल्या पायरीमध्ये काय आहे, तर पहिल्या पायरीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्यामध्ये आपल्याला जॉईन ओरिएंटेशन क्लासेस. म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये आम्ही काय करणार आहे, म्हणजे काय कसं शिकवतोय तुम्हाला की जॉईन ओरिएंटेशन क्लासेस. म्हणजे तुम्हाला आम्ही अशा प्रकारे शिकवत आहे की आपला सिलेबस हा UPSC, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, म्हणजे त्या कोणते एक्झामिनेशन असो, मग नंतर आपला BA सिव्हिल सर्व्हिसेसचा सिलेबस याला तो जॉईन आहे, म्हणजे अटॅच आहे. ठीक आहे, आम्ही असे तुम्हाला त्या प्रकारे शिकवत आहे. हे पहिली स्टेप. दुसरी स्टेप, आता कारण आपल्याला आपण याला ऍडमिशन घेतली तर आपल्याला प्रशासक व्हायचंच आहे. मग असं नाही, आता तुम्हाला अटेम्प्ट सांगतो एक्झाम्पल, काही मुलं असं आहे की कोणी फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा होते, कोणी सेकंडमध्ये पण होते, कोणी थर्डमध्ये पण होते, किंवा कोणी 5व्यामध्ये पण होते, कोणी 6व्यामध्ये पण होते, कोणी 9व्यामध्ये पण होते. पण त्यामध्ये आपल्याला कोणती हार मानता कामा नये. तुम्हाला एक्झाम्पल अगोदर दिलं मी, थॉमस एडिसन आल्वाचं, किती वेळा त्यांना अपयश आलं, पण आता जगावरती ते राज्य करत आहे. म्हणजे इतिहास त्यांनी घडवलेला. पूर्ण जे विद्युतचा शोध लावला तो त्यांच्यामुळे लागला, बल्बचा शोध त्यांच्यामुळे लागला. म्हणून आपल्याला थोडंसं टेन्शन आलं, तर आपण त्यामध्ये निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये येतात की आपण करू शकत नाही, असं नाही. ठीक आहे, अपयश आलंच पाहिजे. आता मी सुद्धा ते भरपूर एक्झाम दिलेला आहे, मला भरपूर एक्झाममध्ये अपयश आलेला आहे. जो अधिकारी पहिल्या प्रयत्नामधून जातो त्याच्यापेक्षा जो जास्त अपयश आलेला आहे, तो त्याच्यापेक्षा त्यांना ते कळते की नेमकं मार्ग आपलं कुठे चुकलं. बघा आता यामध्ये तुम्हाला सांगतो, A नावाचा आहे आणि इथं B नावाचा विद्यार्थी, हा A आहे, हा B आहे. A आहे तर A ने काय केलं, अभ्यास करून पहिल्या प्रयत्नामध्ये अधिकारी झाला किंवा त्याचं जे काही ध्येय आहे तो सक्सेस झाला. पण दुसरा B आहे, त्याला दुसरा प्रयत्न लागला, तिसरा लागला, चौथा लागला, आणि 5व्यामध्ये असं झालं की तो ऑल इंडियामध्ये म्हणा, ऑल वर्ल्डमध्ये तो फेमस झाला आणि तो सक्सेस झाला. पण त्याला ज्या काही अडचणी आल्या या B नावाच्या मुलाला, तर त्याच्या अडचणी तो काय, आता A नावाचा तुम्हाला काय सांगेल की तो सक्सेसचे मार्ग सांगेल. काय सांगेल, सक्सेसचे मार्ग किंवा यशाचे मार्ग कोणते आहे, तुम्ही या मार्गाने सक्सेस होऊ शकता. पण आपल्याला त्याबरोबर आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की ते कोणत्या गोष्टीमुळे
अपयशी आले, कोणत्या त्रुटी आपल्या राहिल्या होत्या, आपल्याला कोणत्या गोष्टीवरती भर द्यावी लागेल, ठीक आहे, कुठं खड्डा आहे, कुठं आपल्याला अडीअडचणी येतात, त्या कशा आपण सॉल्व्ह करायच्या, आपल्या कोणत्या त्रुटी आहे आणि त्याचा विचार करून दुसऱ्याच्या अनुभवातून आपण कसं शिकतो. म्हणजे आमचा जो काही अनुभव 4-5 वर्षाचा जे काही सर्व ते तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहे या अर्ध्या तासामध्ये. तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. तर ते तुम्हाला सांगतील अशा मार्गाने तुम्ही जाऊ नका, तुम्ही यामध्ये यशस्वी होणार आहे आणि पण होऊ शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो यामध्ये कोणतीही नर्वस होता कामा नये. तर अशा प्रकारे सिलेबसची रचना केलेली आहे आणि हेच प्रमाण वाढवण्यासाठी आपली जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीनं काय केलेलं आहे, सिलेबसचं प्रमाण म्हणजे सिलेबस आपला ॲड केलेला आहे. म्हणजे अवेअरनेस आला पाहिजे आपल्याला आणि तो सिलेबस आपल्याला UPSC एक्झामिनेशन, MPSC एक्झामिनेशन, अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन त्यामध्ये. आता बघा यामध्ये जॉईन ओरिएंटेशन क्लासेसमध्ये काय शिकवलं पाहिजे, त्यामध्ये की त्यामध्ये फॉर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच काय, म्हणजे आपली जी वृत्ती आहे, आपले जे विचार आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजे, होकारार्थी असले पाहिजे, निगेटिव्ह होता कामा नाही. हे लेक्चर तुम्ही 18 तुमचं वय 18 असो, तुमचं वय त्यामध्ये 25 असो, 17 असो, तुमचं वय किती असो, पण हे जे लेक्चर आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला ते समजलं नसेल परत परत तुम्ही व्हिडिओ तो रिपीटेशन तुम्ही बघू शकता, कारण खूप महत्त्वाचं आहे. मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला त्यामध्ये आपला जो पाया आहे, आपला जो फाउंडेशन आहे, ते फाउंडेशन आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, पक्क करायचं आहे. नंतर आपली इमारत आपण बांधू शकतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. तर बघा फॉर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आपली अभिवृत्ती कशी पाहिजे तर ती पॉझिटिव्ह पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे करते. नाही तर मी ठरवलं होईल की नाही असं नाही, करायचं आहे ना, करायचं म्हणजे करायचंच आहे तर आपण ते करणार. पण त्यासाठी प्रॉपर गाईड तुम्हाला पाहिजे, प्रॉपर मार्ग पाहिजे, मेहनत घेण्याची तयारी पाहिजे, ठीक आहे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, ह्या गोष्टी त्यामध्ये आवश्यक आहे. तर सेकंड त्यामध्ये आहे, आपण बघू त्यामध्ये डिमोटिवेशन जे येते आपल्याला त्यापासून आपला बचाव झाला पाहिजे. नाहीतर एखादा डिमोटिवेशन आलं, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जे आता ॲक्टर होऊन गेले जस्ट, त्यांनी आता फाशी घेतली, राजपूत, ठीक आहे. तर असे ते खूप म्हणजे इंजिनियर पण होते, ते त्यामध्ये मोठे बिझनेसमॅन पण होते, ते ॲक्टर पण होते. पण यामध्ये काय झालं, त्यांचा IQ जो होता, IQ इमोशनल क्वेश्चन हा 100% होता, पण त्यामध्ये त्यांचा EQ जो होता, इमोशनली क्वेश्चन, हे मी कोणत्याही आधाराच्या द्वारे सांगतो, कारण याच्यावरती स्टडी केला मी. इमोशनली क्वेश्चन त्यांचा तो कमी होता आणि हा इमोशनली क्वेश्चन कमीमुळेच आपण असे निर्णय घेतो. जीवनामध्ये आपल्याला कोणतेही अपयश आलं, कितीही आलं तरी असे निर्णय आपण घेता कामा नये, कारण जी लाईफ आहे ही लाईफ आपल्याला काहीतरी विशेष काम करण्यासाठी दिलेलं आहे, विशेष आपल्याला इतिहास रचण्यासाठीच आपण प्रत्येक जण इथं आलेलो आहे, पण आपण स्वतःला ओळखत नाही. तुम्हाला मी सांगितलं की सुईच्या टोकावरती एक अणु नातो, आपल्याला एक बॉडी दिलेली आहे, ब्रेन दिलेला आहे, 1.5 किलोचा मेंदू आपला आहे, खूप काही आपल्याला सारं दिलेलं आहे, पण आपण ते वापर करत नाही. ते आपण जर वापर केला तर मला तरी असं वाटत नाही की आपण प्रत्येक याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जा, तुमचं जे काही पॅशन आहे त्या पॅशनमध्ये तुम्ही जा. असं नाही की बाबा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस UPSC एक्झामिनेशन द्या, पण आपलं जे पॅशन आहे त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जर टीचिंग आवडते, तुम्हाला जर स्पीच आवडते, तुम्हाला जर व्याख्यान देणं आवडते, तुम्ही ते करू शकता. तुम्हाला पेंटर व्हायचं आहे, तुम्ही पेंटर बनू शकता. तुम्हाला प्रॉपर शेतकरी व्हायचं आहे, तुम्ही शेतकरी होऊ शकता. प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर आपण करू शकतो. पण आता असं झालेलं आहे की मेंढीपर्यंत झालेला, 1 मेंढी त्या दिशेने गेली, आपण सर्व त्या दिशेनेच जातो. पण ही वास्तविकता पण आहे, कारण आता गरज आहे, आता सिव्हिल सर्व्हिस सर्वंट जे आहे त्याची गरज आहे, चांगले अधिकारी निर्माण होण्याची गरज आहे, ठीक आहे. तर मित्रांनो असं आहे, आपला EQ सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. लाईफ आपल्याला एक्युरेसीच मिळते, तर आपले विचार असे होता कामा नये, म्हणून त्यामध्ये आहे की बी पॉझिटिव्ह, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण बघू. तोपर्यंत मी तुम्हाला इथे सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, याला लाईक करा आणि तुमच्या कमेंट आहे त्या मला कमेंट विचारा. तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे, कसे तुम्हाला पाहिजे, अदर एक्स्ट्रा ऑर्डिनरी, कारण तुम्हाला सांगितलं की आम्ही एक्स्ट्रा लेक्चर घेण्यास तयार आहे, ठीक आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण. तोपर्यंत मी इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.